तर मंडळी, आज आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण आज आपल्याकडे खूप मोठे कादंबरीकार शरद अभ्यंकर हे त्यांच्या पत्नीसह आलेले आहेत. टाळ्या जोरात वाजू दे. तर मंडळी, शरदरावांबद्दल एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. शरदराव सांगतो हा. शरदराव हे आपल्यात अष्टविनायक चाळीचे माजी रहिवासी आहेत. शरदरावांच्या लिखाणाची सुरुवात ही इथूनच झाली आणि आज बघा, आज बघता बघता ते कुठच्या कुठे जाऊन पोचलेत. म्हणजे थोडक्यात त्यांच्या कौतुकाची पहिली टाळी आहे ना, ती आपल्या इथेच वाजली. म्हणून त्यांच्या प्रत्येक कादंबरीमध्ये कुठे ना कुठे चाळ ही डोकावतेच. तर मी आता आमच्या सेक्रेटरीना विनंती करतो की त्यांनी शरदरावांचं आणि त्यांच्या पत्नींचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. वाजू दे. जोरात जोरात. पिंट्या मगाशी मस्ती करत होता ना, आता वाजू ना जोरात टाळ्या. तर आता शरदरावांना आणि त्यांच्या पत्नींना मी विनंती करतो की त्यांनी असं नसतं व्हावं. पिंटी ये लवकर. कसे एकदम मस्त. बरं, तुमचं कसं चाललंय? छान. ते यंदा साहित्य संमेलन ठाण्याला ना? हो. आणि अध्यक्ष कोण? वसंत कानेटकर. मंगलावहिनी जशी होती तशीच आहे अगदी, जरा सुद्धा बदल नाही. नाही का सासूबाई? हो ना. आणि काय ग कुसुम, नवीन घरात राहायला गेलात, मग नवीन घर लाभलं की नाही? काय ग, काय म्हणतायत सासूबाई? काही गोड बातमी?